एकनाथ शिंदेंची सदिच्छा भेट घेतली। दोघांमध्ये साधारण 20 ते 25 मिनिटे चर्चा झाली। मात्र या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय। दोन पक्षाच्या दोन नेत्यांनी एकमेकांची भेट घेण्यात गैर काय? काहीच नाही। पण दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर आणि युतीत निवडणुका लढवल्यानंतरची ही भेट असल्यानं या भेटीला एक वेगळं वळण मिळतंय आणि त्या भेटीची सध्या जोरदार चर्चा झाली। बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मदिनी खुद्द राज ठाकरेंनी लवचिक राजकीय भूमिकेबाबत भाष्य केलं होतं। त्याआधीच कल्याण डोंबिवलीत मनसेच्या 5 नगरसेवकांनी शिंदेंच्या नगरसेवकांसोबत हातमिळवणी करत सत्तेचा सोपान गाठला। विशेष म्हणजे मुंबईसह कल्याण डोंबिवली आणि महत्त्वाच्या महापालिकांमध्ये मनसे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं युती करत निवडणूक लढवली होती। केडीएमसीतल्या समीकरणांमुळे ठाकरेंची शिवसेना मनसेवर नाराज असल्याची चर्चा होती। दरम्यान कालच्या भेटीमध्ये कल्याण डोंबिवलीतील पाठिंब्याबद्दल शिंदेंनी राज ठाकरेंचे आभार मानल्याची सूत्रांची माहिती आहे। तसंच पालिकेच्या कामकाजातही मनसे सहकार्य करेल असं आश्वासन यावेळी राज ठाकरेंनी दिलंय। मात्र पडद्यामागे नेमकं काय राजकारण घडतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान शिवसेना खासदार नरेश म्हस्केंनी या विषयावरती ट्विट केलंय ते अत्यंत सूचक आहे। म्हस्केंच्या ट्विटनं अनेक प्रश्नांना जन्म घातलाय। राज ठाकरे आणि शिंदेंच्या भेटीवरती अनेकांना पोटशूळ उठलाय असं म्हस्के म्हणतायत। बाळासाहेबांच्या मुशीत घडलेले एकत्र आले तर आनंदच असल्याचंही ते म्हणाले। म्हस्के यांच्या ट्विटमधून नेमके कोणते संकेत दिले जात आहेत याची चर्चा होतीये। म्हस्केंनी नाव न घेता ठाकरेंच्या शिवसेनेलाही टोला लगावलेला आहे। नरेश म्हस्के असं म्हणतात की काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट झाली। अनेकांच्या भुवया उंचावल्या आणि अनेकांना पोटशूळही उठला। परंतु बाळासाहेबांच्या मुशीतून घडलेले दोन कार्यकर्ते हिंदुत्वाच्या विचारासाठी बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी एकत्र येणार असतील तर माझ्यासारख्या तमाम शिवसैनिकांना आनंदच होईल। दरम्यान कोण कोणाला भेटतं यावर बंधन नाही अशी प्रतिक्रिया ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे। कोण कोणाला भेटलं ते काय आम्ही काय हेरगिरी करत नाही, तुमच्या माध्यमातूनच आम्हाला कळतं। इथे कोणी कोणाला भेटण्यावरती बंधनं नाही। पण एकनाथ शिंदे या प्रवृत्तीविरुद्ध आमचं टोकाचं भांडण आहे। शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला म्हणजे बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी बेईमानी केली। आणि ती बेईमानी का केली तर अमित शहा, नरेंद्र मोदी यांचा स्वार्थ त्यामागे होता आणि आहे। जे नंदनवन तुम्ही सांगताय ते शिवसेनेच्या चोरीतून आणि धनुष्यबाणातून चोरीतून निर्माण झालेलं नंदनवन एवढंच मी सांगतो।